झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोकणातून। जुलै महिना आला तरी महाराष्ट्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। कोकणात मात्र पाऊस झालाय, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस कमी असला तरी शेतीसाठी मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकरी आनंदात आहेत। कोकणावर वरुण राजाची नेहमीच कृपा राहिली आहे। यावर्षी वरुण राजाचं आगमन थोडं उशिरानं झालं। कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मात्र उशिरा का होईना आलेल्या पावसानं कोकणातली कसर भरून काढली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 18 धरणं भरून वाहू लागली आहेत, तर उर्वरित धरणं 65% भरली आहेत। त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे। या ठिकाणी सर्वसाधारणपणे 52% पाणीसाठा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मध्यम आणि 24 लहान लघु पाटबंधारे योजना आहेत। त्यापैकी 11 योजनांमध्ये पाणीसाठा पूर्ण सिंचन झालेला आहे आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे 62% एकंदरीत टोटली पाणीसाठा सध्या उपलब्ध झालेला आहे। पाण्याची उपलब्धता पावसाची जरी कमी जाणवली तरी धरणांचे मध्ये पाण्याची उपलब्धता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10% फक्त कमी दिसते आपल्याला। शेतीसाठी मुबलक पाणीसाठा जरी असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकणात आतापर्यंत 10% कमी पाऊस झालाय। कोकणातली जवळपास 18 धरणं पूर्णपणे भरलेली आहेत, तर उर्वरित धरणांमध्ये 64% पाणीसाठा अजूनही आहे। अर्थातच कोकणातली पाण्याची परिस्थिती निश्चितच समाधानकारक अशीच म्हणावी लागेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।